वर्ड प्रॉब्लेम काय असतात की जे काही आपण आतापर्यंत शिकलो ना तर त्याचे ऍप्लिकेशन म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे एक्झॅक्टली क्वाड्रॅटिक इक्वेशन यूज कुठे होतं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज कुठे असतो. ओके, मग आपल्याला काय करणार, एक स्टेटमेंट देणार. सो व्हॉट इज अवर फर्स्ट स्टेप, वी हॅव टू रीड दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट व्हेरी केअरफुली. आपण दिलेलं स्टेटमेंट हे एकदम काळजीपूर्वक वाचायचं. त्यानंतर ऍज पर द स्टेटमेंट वी हॅव टू फ्रेम दी इक्वेशन, वी हॅव टू फॉर्म दी इक्वेशन. लक्षात ठेवा, जे काही स्टेटमेंट दिलं असेल त्या स्टेटमेंट नुसार इक्वेशन तयार करायचं. काय बोलत ते कळलं. आणि मग इक्वेशन तयार झाल्यानंतर ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. मग आता इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी ऑप्शन आपल्याकडे आहेत. आयदर वी कॅन यूज फॅक्टरायझेशन, completing or formula. Choice is yours. But mostly go for factorization method. This is my suggestion. It is not compulsion, it is what suggestion. Mostly use करा factorization method. मग ज्यांना कोणाला फॅक्टरायझेशन मेथड समजली नसेल त्यांना आपण परत आता एकदा त्या फॅक्टरायझेशन मेथडची रिव्हिजन होऊन जाईल. आता सर्वात मोठा खूप मोठा प्रश्न पडतो मुलांना एक्झाम मध्ये. आता तो काय, तो प्रश्न समजून घ्या. प्रश्न असा पडतो की सर एक एक्झाम्पल आलंय. आता आपल्याला माहिती आपल्या समोर जे एक्झाम्पल येणार ते क्वाड्रॅटिकचे असणार. येस ऑर नो. आपण आता जे समोर एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, जेवढे काही एक्झाम्पल असतील हे सर्व आपल्याला माहिती की दे आर ऑल व्हॉट फ्रॉम क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला एवढं माहिती आहे की ते सर्व एक्झाम्पल कशामधनं असणार आहे, क्वाड्रॅटिक मधनं असणार आहे. जेव्हा आपण लिनियरचं एक्झाम्पल पाहत होतो तेव्हा आपल्याला माहित होतं की ऑल दिस एक्झाम्पल्स आर फ्रॉम लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बट एक्झाम मध्ये असं असणार आहे का की दिस एक्झाम्पल, दिस क्वेश्चन इज फ्रॉम लेसन नंबर 2, दिस क्वेश्चन इज फ्रॉम लेसन नंबर 1, दिस क्वेश्चन इज फ्रॉम क्वाड्रॅटिक इक्वेशन, दिस इज फ्रॉम लिनियर इक्वेशन. असं असेल का एक्झाम मध्ये, असणार का, नाही. मग अशा सिच्युएशनला करायचं काय. सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की या सिच्युएशन मध्ये करायचं काय. याचं मी तुम्हाला एक उत्तम सोल्युशन सांगतो. डोंट वरी अबाउट दिस सिच्युएशन, डायरेक्टली गो फॉर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय बोललो मी ते कळलं. जर तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल समजत नसेल की हे क्वाड्रॅटिकचं आहे की लिनियरचं आहे तर डायरेक्टली एक्झाम्पल लिनियरली सॉल्व्ह करा. जर ते क्वाड्रॅटिकचं असेल ना तर बरोबर एका स्टेजला जाऊन ते क्वाड्रॅटिक मध्ये कन्वर्ट होईल. मी तुम्हाला आता प्रूफ दाखवणार आहे. आय विल शो यू द प्रूफ हाऊ लिनियर इक्वेशन गेट कन्वर्टेड इनटू क्वाड्रॅटिक. अंडरस्टूड. मी जे बोलतोय ना ते पॉईंट नीट आहे का. मी काय म्हणलं, जर आपल्याला क्वेश्चनच समजला नाही की सर हा क्वेश्चन सर क्वाड्रॅटिकनी करू की लिनियरनी करू, सो विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह करा. कशानी, लिनियरनी. दोन इक्वेशन तयार होतील. ओके, सबस्टिट्यूशन मेथड येते मोस्टली त्यामध्ये. आणि डायरेक्टली गो फॉर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि मग जर ते क्वाड्रॅटिकचं असेल तर ऑटोमॅटिकली बरोबर कॅल्क्युलेशन मध्ये एक्झाम्पल कन्वर्ट होणार क्वाड्रॅटिक मध्ये. आता याचा मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. ठीक आहे, जस्ट फोकस ओव्हर हियर. जस्ट रीड दिस एक्झाम्पल. सो व्हॉट इज गिवन इन दिस एक्झाम्पल. इज इट पॉसिबल, हे सोडून द्या. एक जस्ट आपण एक्झाम्पल मेन पाहू. रेक्टँग्युलर मँगो ग्रोव आहे whose length is twice its breadth. Okay, and its area is 800 meter square. So we have to find the length and breadth. आणि मी तुम्हाला लास्ट पॉइंट पण एकदा म्हणलं होतं, जर कोणाला माहित नसेल तर परत एकदा सांगतो. वर्ड प्रॉब्लेम मध्ये शेवटला जे दिलेला असेल तो असतो आपला मेन क्वेश्चन. बरोबर आहे. व्हॉट आर द गिवन ऍट द लास्ट, दॅट इज नथिंग बट अवर मेन क्वेश्चन. दॅट मीन्स हिअर वी हॅव टू फाइंड आउट एल अँड बी. यस ऑर नो. बरोबर आहे का नाही. आपल्याला लेंथ आणि ब्रेड फाइंड करायचंय. आता बघा, दोन गोष्टी फाइंड करायचे. मग आपल्याला मला सांगा एक्झाम मध्ये लगेच डोक्यात काय येणार, अरे दोन गोष्टी फाइंड करायचे म्हणजे आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल वापरू. येस ऑर नो. येस ऑर नो. आपल्या डोक्यात काय तेच येणार की लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. मग चला आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलनी सॉल्व्ह करू. आता बघा मी काय करतोय, काय सांगतो याच्यावर फोकस करा. समजा आपण काय करू, लेंथ बी एक्स अँड ब्रेड बी वाय. कारण आपल्याला कळत नाही. समजा एक सिच्युएशन मी तुमच्या समोर मांडतोय. इफ यू डोंट नो वेदर द एक्झाम्पल इज फ्रॉम क्वाड्रॅटिक ऑर लिनियर, डायरेक्टली गो फॉर लिनियर. केला आपण लिनियर प्रमाणे तर आता प्रयत्न करू आपण लिनियर प्रमाणे. आता लिनियर म्हणल्यानंतर आपण काय करतो, कंडिशन अप्लाय करतो. आठवतंय ना. सो काय म्हणणार आपण, कंडिशन 1. चेक करा फक्त मी काय सांगतोय बघा फक्त. कंडिशन नंबर 1, जस्ट फोकस हियर. So what is condition number 1? Length is twice its breadth. Length is twice its breadth. So length is how much?
x इज इक्वल टू 2y. एनी डाऊट? 2b म्हणजे b आहे ना. इतर आलं का नाही? पहिलं इक्वेशन आलं, कंडिशन संपली. हेच आपण लिनियर मध्ये शिकलो. ओके, आता परत बघा कंडिशन 2. आपलं एक्झाम्पल आपण लिनियरली केलंय, पण तरी पण बघा कसं ते चेंज होणार. बघा आता लक्ष द्या फक्त. इट्स एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया इज हाऊ मच? Area is how much? 800. And what is meant by area? L into B. So which is equal to 800. So what is L? L is nothing but X. And Y, B is nothing but Y, which is equal to 800. And just tell me what is X? 2Y. 2Y into Y is equal to 800. जरा बघा बरं, 2Y into Y काय झालं? कोणतं इक्वेशन झालंय? आलं का क्वाड्रेटिक? मी काय बोललो होतो, जर एक्झाम्पल समजत नसेल वेदर इट इज फ्रॉम लिनियर और क्वाड्रेटिक, डायरेक्टली गो फॉर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि जर ते क्वाड्रेटिकचं असेल तर एक स्टेज अशी येईल की बरोबर ते क्वाड्रेटिक मध्ये कन्वर्ट होईल आणि आपल्याला आन्सर भेटून जाईल. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. समजतंय? जर तुम्ही या ठिकाणी आहात तर तुम्हाला नक्कीच त्याचा काहीतरी प्लस पॉईंट नक्कीच भेटणार, याचं तुम्हाला मी गॅरंटी देतो. समजतंय? सो जस्ट फोकस राहा. आणि सेम एक्झाम्पल मी क्वाड्रेटिकनी पण सॉल्व्ह करून देणार आहे, म्हणजे डायरेक्ट क्वाड्रेटिकनी कसं करायचं असतं. कळलं काय बोललं ते? सो आता हे समजतंय. मग हे काय होणार? वाय स्क्वेअर बरोबर 800 डिवायडेड बाय 2. सो वाय बरोबर वाय स्क्वेअर बरोबर 400. बरोबर का नाही? सो वाय बरोबर स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर रूट. बरोबर आहे. सो वाय इज इक्वल टू प्लस मायनस 20. वाय इज इक्वल टू व्हॉट? प्लस मायनस 20. आता मला सांगा वाय म्हणजे काय? वाय म्हणजे ब्रेक आहे ना? येस ऑर नो? मग मला सांगा ब्रेड कधी निगेटिव्ह असेल का? कधी निगेटिव्ह असेल का? दोन व्हॅल्यू आल्या, मग निगेटिव्ह असेल का? मग आपण असं लिहू शकतो, बट ब्रेड कॅनॉट बी निगेटिव्ह. जर निगेटिव्ह नसेल तर मग बी किती येणार? वाय किती येणार सांगा बरं? देअरफॉर वाय इज इक्वल टू व्हॉट? 20 मीटर. अजून मीटर तर आपण ठरवलं नाही, फक्त वायची व्हॅल्यू आली. समजतंय? आता आपल्याला फाईंड काय करायचं होतं? लेंथ आणि ब्रेड. तर आता ही काय आली? ब्रेड आली का नाही? देअरफॉर ब्रेड इज 20 मीटर. ओके, अँड लेंथ काय होती सांगा बरं? ट्वाइस इज ब्रेड होती का नाही? स्टार्टिंगला असेल का नाही? मग 2 into 20 म्हणजेच 40 मीटर. मला सांगा बरं काय प्रॉब्लेम आला बरं? आणि आता आपण काय करू? क्रॉस चेक करू. मी तुम्हाला हे पण शिकवलेलं आहे की आपणच क्रॉस चेक करायचं की आपला आन्सर बरोबर आहे का. शेजारची वाट नाही बघायची, तो आपल्याला उत्तर सांगाल. आपण आपल्या पद्धतीने लगेच डिसाइड करायचं की हा आपला आन्सर बरोबर आहे की नाही. आता मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो आपला आन्सर बरोबर आहे की नाही. जस्ट फोकस हिअर. ओके, सो काय आहे बघा बरं? लेंथ किती आली आपली? 40 आली. त्यांनी काय सांगितलं? लेंथ इज ट्वाइस इज ब्रेड. ब्रेड किती आहे? 20 आहे. मग मला सांगा 20च्या डबल झाली का नाही लेंथ? सो एक कंडिशन सॅटिस्फाय. आणि दोघांचं प्रोडक्ट 800 येतं का बघा? कारण एरिया म्हणजे काय? एल इंटू बी. एल आले 40, बी आले 20. सो 40 इंटू 20, 20 0 0, 24 जा 80 आले 800. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. इकडे तिकडे विचारायची गरज नाही. काय गरज पडली याला त्याला पाया पडायची? मला उत्तर सांगा रे, काय याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय? मला माहिती ना काय उत्तर. समजतंय? सो दिस इज व्हॉट द फर्स्ट वे टू सॉल्व दिस टाइप ऑफ एक्झाम्पल. आणि आता जर तुम्हाला समजलं डायरेक्टली द एक्झाम्पल इज ऑफ क्वाड्रेटिक ओनली, आणि ते पण कसं ओळखायचं ते पण सांगतो. आता क्वाड्रेटिक आहे ते कसं ओळखायचं ते सांगतो. आता हे तुम्हाला समजलं म्हणजे आपल्याला कळलं नव्हतं की ते लिनियरचं आहे का क्वाड्रेटिकचं आहे, पण आपण त्यामुळे लिनियरली सॉल्व्ह केलं, ते बरोबर क्वाड्रेटिकचं होतं म्हणून क्वाड्रेटिक मध्ये गेलं. पण आता आपल्याला माहिती आहे की एक्झाम्पल इज ऑफ क्वाड्रेटिक. मग आता नीट लक्ष द्या मी काय करतो, नीट पॉईंट बघा. आता मला सांगा, अजून तुम्हाला मीच सांगतो तुम्हाला एक पॉईंट, तो असा की जर कुठे प्रोडक्ट वर्ड आला, काय प्रोडक्ट वर्ड आला, एरिया आला, असे काही वर्ड, आता एरिया म्हणजे प्रोडक्टच होता का नाही? प्रोडक्ट वर्ड आला, असे काही वर्ड आले ना, याचा अर्थ ते काय ना डिपेंड आहे कोणावर तरी. म्हणजे याचा अर्थ हे ना क्वाड्रेटिक मध्ये जास्त करून जाऊ शकतं, हा विचार करायचा. काय बोलले ते कळलं का? प्रोडक्ट. आता जसं की बघा ना, जे एक्झाम्पल आहे, आता हेच एक्झाम्पल आपण बघू काय दिलतं. यांनी काय दिलतं?
लेंथ इज ट्वाइस इज ब्रेथ. जर कोण कोणावर तरी डिपेंड असेल ना, काय बोलते बघा, तर ते ज्याच्यावर जे डिपेंड आहे ना त्याला अज्युम करायचं. मला सांगा कोण कोणावर डिपेंड आहे? लेंथ इज डिपेंड ऑन ब्रेथ, बरोबर आहे. मग जर आपल्याला मला सांगा एक नॉर्मली आपण एक कन्सिडर करू की यांचं समजा यांच्याकडे 5 रुपये, एक कन्सिडर करा यांच्याकडे 5 रुपये आहे आणि याच्याकडे ना यांच्यापेक्षा 5 रुपये जास्त आहे. म्हणजे याच्याकडे किती रुपये? 10 रुपये. बरं आपल्याला याच्यासाठी रेफरन्स कोण घेतला? आपण यांना घेतलं का नाही? आपण रेफरन्स यांना घेतला ना, यांच्याकडे 5 रुपये होते, पण आपण याला काय म्हणलं की याच्याकडे ना या मुलीपेक्षा 5 रुपये एक्स्ट्रा आहेत. मग आपण काय केलं, यांचे जे 5 होते त्याच्यामध्ये 5 ऍड केले 10 रुपये. म्हणजे आपल्याला कळलं की याच्याकडे 10 रुपये. जर ह्या याच्यामध्ये ह्या जर रोलमध्ये नसत्या तर याच्याकडे किती रुपये आपल्याला काढता आलं असतं का? ऑब्व्हियसली नॉट, कारण माहितीच नाही, रिलेशनच नाही काही. तसंच आहे आता ते काय म्हणतात, लेंथ डिपेंडेड ब्रेथवर. म्हणजे आपल्याला ब्रेथ काही माहित पाहिजे. म्हणजे आपल्याला याच्याकडे 5 रुपये यांच्यापेक्षा जास्त आहे, पण यांच्याकडे किती आहे हे जर माहित नसेल तर याच्या 5 रुपयाला काय अर्थ आहे? बरोबर का नाही? मग आपण पहिलं काय करू, त्यानुसारच विचार करू. आपल्याला माहित काय पाहिजे? ब्रेथ माहित पाहिजे, तेव्हा लेंथ भेटेल का नाही? मग आपण असं म्हणू शकतो का, ब्रेथ बर का, ब्रेथ ऑफ रेक्टेंगल बी एक्स. जर ब्रेथला एक्स मानलं तर दिअरफॉर लेंथ काय होणार? 2x. येस ऑर नो? 2 इंटू ब्रेथ, येस ऑर नो? ते म्हणलेत ना लेंथ इज, बघा ना त्यांनी सांगितलंय ते काय म्हणले, लेंथ ही ट्वाइस आहे ब्रेथ पेक्षा. इज म्हणजे इक्वल टू, लेंथ इक्वल टू ट्वाइस इज ब्रेथ. मग आपण असं म्हणू शकतो का, दिअरफॉर लेंथ इज इक्वल टू 2x. एनी डाऊट? काही डाऊट आहे तुम्हाला? बरोबर आहे. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, एकच कंडिशन कन्सिडर करायची. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, काय कंडिशन दिली सांगा बरं? एरिया दिलाय ना, कंडिशन काय दिली? एरिया. मग एरिया इज इक्वल टू 800 मीटर स्क्वेअर आणि एरिया काय असतो? एल इंटू बी, बरोबर का नाही? आणि तो एरिया किती आहे? आता एल इंटू बीच का घेतला आपण? कारण काय आहे? रेक्टेंगल आहे, रेक्टेंगलचा एरिया एल इंटू बी. मग आता एल किती असेल? एल किती आलाय? 2x आणि बी किती घेतोय आपण? x. मग झालं काय? 2x इंटू एक्स बरोबर 800. काय लिनियरची गरज आहे? मग 2x इंटू एक्स, 2x स्क्वेअर बरोबर 800, एक्स स्क्वेअर बरोबर 800 बाय 2, एक्स स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर बरोबर 400, एक्स बरोबर अंडर रूट 400, एक्स बरोबर प्लस मायनस 200, सॉरी 20, प्लस मायनस 20. आणि एक्स म्हणजे काय आपला? एक्स म्हणजे काय? ब्रेथ आहे ना, ब्रेथ निगेटिव्ह असेल का? ओके, दिअरफॉर but bread cannot be negative. Yes or no? Therefore x is equal to 20 and therefore bread is equal to 20 मीटर आणि लेंथ काय सांगितलेली आहे? 2 ट्वाइस इज ब्रेड म्हणजेच 40 मीटर. आता मला सांगा दोघांचा आन्सर वेगळं आहे का? मगाशी जे सॉल्व्ह केलं आणि हे जे सॉल्व्ह केलं आन्सर सेम आहे? यस ऑर नो? आणि पहिलं कशाने सॉल्व्ह केलं आपण? लिनियरने. हे कशाने सॉल्व्ह केलं? क्वाड्रॅटिकने. कळलं का? म्हणजे तुम्हाला आता एक क्लिअर झालं. त्यामुळे अजिबात कन्फ्युज होऊ नका. काय होतंय कसं होतंय काहीच विचार करायचा नाही. आपल्या डोक्यात एकच ठेवायचं, वी आर टार्गेटिंग बोर्ड एक्झाम. ओके, एनी बोर्ड, स्टेट बोर्ड असो सीबीएसई असो, जस्ट फोकस ऑन द कन्सेप्ट. इज दॅट क्लिअर? एनी डाऊट? एकदम पूर्ण क्लिअर समजते? आता मग काय नव्हतं सर, मगाशी वाय आपला 20 आलता, हे बघा मगाशी आपला वाय 20 आलता, आता एक्स 20 आलाय. मग सर मग हे कसं? मग आता एक्स आणि वाय चेंज झाले. अरे त्यासाठी आपलं डोकं जागा ठेवायचं. कसं ते बघा. इथं मला सांगा ब्रेडला आपण काय म्हणलंय? वाय. ब्रेड आपला किती आलाय? 20 आलाय. इथं आपण ब्रेडला काय म्हणलंय? एक्स. मग इथं एक्स काय आलाय? 20 आलाय. डोकं जागेवर ठेवा.
बाकी सगळं जागेवर राहील. समजतंय कोणाला डाऊट? क्लिअर एकदम. हे एक्स वाय वाले पण भरपूर असतात असे, सर ते असं असं झालं, ते तुम्ही म्हणले ते असं आहे ना, पण ते असं असं झालंय, म्हणजे तसं तसं कसं क्लिअर करायचं कळलं. सो डोंट गेट कन्फ्युज ओव्हर देअर. डायरेक्टली गो फॉर लिनियर इफ यू आर नॉट एबल टू सॉल्व बाय क्वाड्रेटिक, इफ यू आर नॉट एबल टू फाइंड आउट वेदर द एक्झाम्पल इज फ्रॉम लिनियर और क्वाड्रेटिक. ओके, जर तुम्हाला कळले क्वाड्रेटिकचे डायरेक्ट सुरू करा, डायरेक्ट एक्झाम्पल सुरू. जसं की पुढचं एक्झाम्पल, वर्ड आलाय प्रोडक्ट आलाय का इथं, मग याचा अर्थ कशाचं आहे? क्वाड्रेटिकचे. काय काय वर्ड थोडे हिंट म्हणून लक्षात ठेवायचे. प्रोडक्ट दिले, आता काय होतं माहिती का तुम्हाला, एक सांगा, प्रोडक्ट म्हणजे आता मला सांगा एक्स आहे आणि एक्सचा कोणासोबत तरी प्रोडक्ट करायचा आहे. मग एक्सला जर पार्टनर भेटला एक्सच, प्रोडक्ट केलं काय होणार आहे? एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर होणार. आणि जर ऍड केलं तर काय होणार? 2x होणार. सबट्रॅक्ट केलं तर काय होणार? 0 होणार. मग ऍड आणि सबट्रॅक्ट असेल तर ते लिनियर मध्ये जाणार आणि प्रोडक्ट असेल तर ते क्वाड्रेटिक मध्ये जाणार आहे. बेसिक विचार केला तर आपण बघू. आता काय केलं? फाइंड हर प्रेझेंट एज. आता कोण कोणावर तरी डिपेंड असणार आहे, बघू काय किंवा कशावर तरी काहीतरी. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago 3 years hence. तिच्याच वयाचा गोंधळ आहे. आता काय सांगितले? 2 वर्षापूर्वी 3 वर्षानंतर. आता हे वर्ड पण लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. ऍगो म्हणलं तर आधी, 2 वर्षापूर्वी. हेच म्हणलं तर नंतर. कळलं का? 3 वर्षानंतर. आणि काढाय काय लावले? प्रेझेंट एज. मग जे फाइंड करायचंय त्याला एज्युम करा. ओके, जस्ट फोकस हियर एव्हरीवन, जस्ट फोकस हियर. सो लेट जे फाइंड आपल्याला फाइंड करायचं ना त्याला एज्युम करायचं. लेट द प्रेझेंट एज ऑफ कोणती? प्रगती बी एक्स इयर्स. अजून केलं आपण प्रगतीचं वय, समजा जे आपल्याला काढायचंय, आजचं वय काढायचंय, त्याला एक्स कन्सिडर करू. मग ते काय 2 वर्षा आधी. बघा आता नीट लक्ष द्या. 2 years ago, 2 वर्षा आधी. बघा आता काय करतोय. द एज ऑफ प्रगती काय होणार सांगा बरं? 2 वर्ष आधी. आज मला बरोबर, आज मला सांगा, आज माझं वय 10 वर्ष आहे समजा, तर 2 वर्ष आधी माझं वय किती होतं? माझं 10 वर्ष होतं ना, आज 10 आहे. 2 वर्षापूर्वी माझं वय किती होतं? 8 होतं. अरे एवढं मी एवढं सोपं सांगतोय, साधं सिंपल आहे ना. आज माझं वय जर 10 आहे तर 2 वर्ष आधी माझं वय 8 होतं. 3 वर्षानंतर माझं वय किती होईल? 13 होईल. म्हणजे तुम्ही काय करताय? 2 वर्षापूर्वी जेव्हा जाताय तेव्हा आज मधनं 2 मायनस करताय आणि 3 वर्षानंतरचा जेव्हा विचार करताय तेव्हा आज मध्ये 3 प्लस करताय. मग 2 years ago एज ऑफ प्रगती काय होणार? x - 2, कारण आजचं तिचं वय x आहे, आजचं वय 10 आहे. मग 8 जर येण्यासाठी 2 मायनसच करावं लागेल ना. हे झालं 2 years ago. नंतर 3 years hence. तो आफ्टर 3 years म्हणतो त्याला, म्हणजे ते अर्थ कळेल तुम्हाला हिंसा. आफ्टर 3 years, 3 वर्षानंतर. द एज ऑफ प्रगती इज इक्वल टू काय होणार? x + 3. हे तर कळलं का नाही? आणि मग आता कंडिशन अजून वापरली का आपण? नाही. देअरफॉर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. व्हॉट इज द कंडिशन हियर? यांच्या 2 वर्ष आधीचं वय, प्रगतीचं 2 वर्ष आधीचं वय, प्रगतीचं 3 वर्षानंतरचं वय, हे 2 जे वर्ष आहेत ना वय, ह्या दोघांचा प्रोडक्ट त्यांनी दिलेला आहे किती? व्हॉट इज गिवन? प्रोडक्ट ऑफ प्रगतीची एज 2 years ago and 3 years hence is 84. So 2 years ago and 3 years hence प्रोडक्ट इज 84. काय अवघड आहे? अवघड आहे का? करा प्रोडक्ट. x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, प्लस इंटू प्लस प्लस, एक्स इंटू 3, 3x, मायनस इंटू प्लस मायनस, 2 इंटू एक्स, 2x, मायनस इंटू प्लस मायनस, 2 3 जा 6 इज इक्वल टू 84. त्यानंतर बघा एक्स स्क्वेअर, 3x - 2x प्लस एक्स, साइन ऑफ बिगर नंबर, -6, 84 इकडे आला, -84 झाला 0. सो बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90 इज इक्वल टू
0. क्वाड्रेटिक इक्वेशन आलं का? आणि क्वाड्रेटिक इक्वेशन आलं म्हणलं सॉल्व्ह कसं करायचं? आपल्याकडे ऑप्शन आहेत. वी हॅव दी मेथड्स. Okay, we have formula method, we have completing square method, we have a factorization method, and already I told you that. Follow which method? Mostly factorization. Because आता प्रूफ सांगतो तुम्हाला रिझन. असं काय नाही की हेच करा. लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स हा असा विषय आहे, तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता. आन्सर येणं गरजेचं आहे. पर्टिक्युलर टीचर जर असं बोलत असेल की नाही, यू हॅव टू फॉलो दिस मेथड ओनली, दॅट मेथड ओनली, डोंट वरी अबाउट दॅट. यू कॅन फॉलो एनी मेथड, बट दॅट मेथड शुड बी लॉजिकल. नाही तर नाही, सरांनी सांगितलं आन्सर बरोबर यायला पाहिजे, मग काही आन्सर येईल. आन्सर बरोबर आहे सर, मेथड ते माझी मेथड आहे, नाही चालणार ना. आन्सर बरोबर म्हणजे काय, मेथडला पण काहीतरी लॉजिक पाहिजे, लॉजिकल मेथड पाहिजे. नाही तर तुम्ही वेगळंच काहीतरी करताय आणि आन्सर वेगळंच, म्हणजे इकडनं थोडं पाहताय, तिकडनं थोडं पाहताय, इकडनं थोडं घेताय आणि शेवटला आन्सर एक नंबर. आन्सर बघा सर, आन्सरला मार्क पाहिजेत, नाही भेटणार. समजतंय? मेथड शुड बी लॉजिकल. आता हे तर काय पहा. आता यामध्ये आपण ग्रुप फॅक्टरायझेशन पाहू. नीट लक्ष द्या. फॅक्टरायझेशनचा जर विचार केला तर पहिला फॅक्टरायझेशन मेथड मी कशी सांगितली होती, काय सांगितलं होतं? याचा कोएफिशियंट घ्यायचा. सो व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ दिस? 1. व्हॉट इज द लास्ट नंबर? 90. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ दिस टू? जस्ट फोकस हियर. अगेन आय रिवाइज द फॅक्टरायझेशन मेथड. आय एम रिवाइजिंग द फॅक्टरायझेशन मेथड. 90 असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट 90 आणि इथं काही साईन आहे मायनस मायनस. असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट 90 आणि ज्यांची सबट्रॅक्शन 1. सांगा बरं. असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट 90 आणि ज्यांची वजाबाकी -1, म्हणजे उत्तर 1 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन 90 यायला पाहिजे. अरे साधी सरळ गोष्ट आहे. 10 आणि 9, 10 into 9 90 आणि 10 - 9 1. संपलं. ओके, बरोबर आहे, हुशार झाला तुम्ही. आता बघा, x² प्लस मोठा नंबर 10x आणि इथं काय हवंय मायनस. प्लसला कशाने मल्टिप्लाय करणार? मायनस. कोण आहे दुसरा नंबर? 9x. शेवटची साईन शेवटचा नंबर ऍज इट इज. आठवतं फॅक्टरायझेशन मेथड? 2 2चे ग्रुप, यातनं x कॉमन घ्या. x + 10 x + 10 बरं, x कॉमन घेतला म्हणजे डिवाइड केला. 2x होते, एक x बाहेर गेला, आतमध्ये एक x राहिला. 10x सोबत x होता, तो निघून गेला, 10 राहिला. बरोबर आहे. मग इथं काय? इथं काहीच कळत नाही आपल्याला, डोकंच चालणार. मग याला उचलून इथं लिहा x + 10 आणि इथं काय मायनस द्या. आता x पार्टनर आतमध्ये गेलाय, बाहेर कोण राहिला? 9 विच इज इक्वल टू 0. दोघांमध्ये सेम कोण? x + 10. रिमूव्ह इट आउटसाइड. सो व्हॉट इज रिमेनिंग? x - 9 इज इक्वल टू 0. Therefore, can we say that x + 10 is equal to 0 or x - 9 is equal to 0? म्हणजे x is equal to -10 or x is equal to 9. आणि मला सांगा x काय आहे? x काय? x नाही, x काय आहे? कशाला आपण अज्युम केलंय? प्रगतीचं आजचं वय, प्रेझेंट एज ऑफ प्रगती म्हणजे x आहे. बरोबर आहे. मग जर प्रेझेंट एज ऑफ प्रगती जर x असेल तर मला सांगा तिचं वय निगेटिव्ह असेल का? ओके, मग आपण इथे लिहू शकतो बट एज कॅनॉट बी निगेटिव्ह. एज कॅनॉट बी निगेटिव्ह. सो therefore एक्स काय घेणार आपण? 9. मग ऍट द एंड आपल्याला काढायचं काय होतं? 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी काय घेणं नाही. काढायचं काय होतं? प्रेझेंट एज ऑफ प्रगती. सो therefore द प्रेझेंट एज ऑफ प्रगती. आता आपल्याला भेटलेले मला अज्युम नाही, अजम्पशन नाही, इज येणार. इज प्रगती इज हाऊ मच? 9 इयर्स. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हणलंय, काय म्हणलंय? आपण आपल्याला चेक करायचं, कोणावर डिपेंड नाही राहायचं की आपलं उत्तर बरोबर का नाही ते आपण आता चेक करू. जस्ट फोकस हिअर. हे रफ करतो. हे समजलं ना तुम्हाला काय केलं तर? ओके, सो जस्ट फोकस हिअर. ओके, एकच मिनिट झालं. सो बघा, आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण चेक करू आपला आन्सर बरोबर आहे का. कसं चेक करणार? 9 आले ना, तर 2 वर्षापूर्वी तिचं वय काय असणार? 7 असणार. बरोबर आहे. 3 वर्षानंतर 9 + 3
अरे 7 नाही रे, आजच्यापासून 3 वर्षानंतर 9 3 12. ओके, मग ते 3 वर्षानंतर आणि 2 वर्षापूर्वी 12 आणि 7 यांचा प्रोडक्ट किती येतोय? 12 7 चा. त्यांनी काय सांगितलं होतं? विषय संपला. काय गरज पडली कोणावर डिपेंड राहायची? वी गॉट दी आन्सर. एनी डाऊट? क्लिअर एकदम? सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ. आपल्याला क्वेश्चन काय म्हणलं मी, वर्ड प्रॉब्लेमची कंडिशन काय सांगते? जर आपल्याला क्वेश्चन रीड करता येत असेल तर आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे? फर्स्ट स्टेप इज व्हॉट, वी हॅव टू रीड दॅट क्वेश्चन व्हेरी केअरफुली. सेकंड वन इज व्हॉट, ऍज पर द स्टेटमेंट वी हॅव टू फॉर्म द इक्वेशन and then we can solve that equation by any method, by using completing square, by using formula, by using factorization. Okay, so again choice is yours, but mostly go for factorization. Okay, in last example we use which method? Factorization method. Okay, so यामध्ये पण आपण आता factorization methodच यूज करणार आहोत. तर ते का कसं आता हे समोर बघा. दिले काय मिळेल ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि वर्ड प्रॉब्लेमचा तो लास्ट स्टेटमेंट असतो. The last statement of word problem, which is nothing but find the numbers, which is called as main question of the given statement. जो लास्ट स्टेटमेंट दिलेला असतो ना, शेवटला स्टेटमेंट मध्ये जो शेवटचा पॉइंट, तो आपला मेन क्वेश्चन असतो. त्यांनी काय सांगितलंय? नंबर्स फाइंड करायला लावले. नंबर फाइंड करायला लावले का? नंबर्स म्हणजे नक्कीच एकापेक्षा जास्त आहेत. ओके, आणि मग आता जर नंबर आपल्याला फाइंड करायचे असतील तर त्यामधलं रिलेशन काहीतरी आपल्याला दिलं असणार एक्झाम्पल मध्ये. So what relation exactly given here? Just focus here. Sum of square of two consecutive even natural number. Consecutive, what is the meaning of consecutive? Consecutive means what? आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. 1 2 3 4. 1 2 4 5 7 8 9 डॅश 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 डॅश. नंबर दिसतात आहे तुम्हाला दोन्ही साईडला, दोन्ही नंबर दिसतात आहे. तर यामध्ये एक आहे कॉन्सिक्युटिव्ह आणि एक कॉन्सिक्युटिव्ह नाही. मग कोणतं कॉन्सिक्युटिव्ह असेल? पहिलं का दुसरा? कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतचे, लगेच 1 नंतर 2 पाहिजे, 2 नंतर 3 आला पाहिजे, 3 नंतर 4, 4 नंतर 5, पण खाली काय आलंय? 1 नंतर 2 आलाय, 2 नंतर 3 यायला पाहिजे का नाही? पण आलाय काय? 4. मग खालचा कॉन्सिक्युटिव्ह आहे का? मग मला सांगा कॉन्सिक्युटिव्हचा अर्थ समजला? सो आता कॉन्सिक्युटिव्ह काय पाहिजे आपल्याला? इव्हन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर पाहिजे, पण कसले? इव्हन नॅचरल नंबर. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इव्हन अँड ऑड? सम आणि विषम मधला फरक काय? इव्हन म्हणजे आपण काय म्हणतो? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 to 4 6 8 असेल ते इव्हन झाले, ज्या नंबरला 2 ने डिवाइड होतं ते इव्हन झाले, आणि बाकी राहिलेले ऑड झाले. बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? पण आपल्याला इव्हन नॅचरल नंबर विचारले त्यांनी. ओके, आणि नॅचरल नंबरची सुरुवात कुठे होते? नॅचरल नंबरची 1 पासून, 1 पासून होते, 0 पासूनची होल नंबरची होते. मग आता 1 पासून इव्हन नॅचरल नंबर कोणता आहे बघा? 1 आहे का इव्हन? 1 आहे का? नाही. कोणता आहे? 2. 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8. पण आता इथं आपल्याला ते कोणते 1 2 4 6 8 8 असं सांगितलंय का? नाही. त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की जे इव्हन नॅचरल नंबर आहेत ना त्यांच्या स्क्वेअरची सम एवढी यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? एवढे. आता समजा पहिला जर आपण नंबर घेतला इव्हन नॅचरल नंबर 2, पुढचा काय येतोय? त्याच्या पुढचा, त्याच्या पुढचा, म्हणजे तुम्ही काय करताय? 2 2 नी वाढत चाललाय. 8 नंतर 10 नंतर 12 नंतर. समजताय? मग जर पहिलाच जर x असेल तर पुढचा हेड का? अरे एक सिंपल परत एकदा बघा. पहिला 2 आहे, दुसरा 4 म्हणजे 2 + 2, तिसरा 6 म्हणजेच काय? +2, चौथा +2. बरोबर आहे का नाही? मग जर पहिला x असेल तर दुसरा मोठ्यानी x + 2. कळलं का नाही? हा, कोणी y म्हणतंय, कोणी z म्हणते. अरे एवढे हुशार नाही बनायचं, जेवढं विचारलं तेवढंच. आता मला सांगा आपण काय शिकतोय? वी आर डिस्कसिंग अबाउट quadratic equation. बरोबर आहे? and already I told you that how to find out how to check whether the given example is of quadratic or not. प्रोडक्ट वर्ड आला, स्क्वेअर वर्ड आला, एरिया वर्ड आला, तर याच्यावर लगेच ओळखून घ्यायचंय कशाचं एक्झाम्पल आहे? क्वाड्रॅटिकचं आहे. समजलं? मग आता यामध्ये एक्स आल्यानंतर वाय घेणार का आपण? झेड घेणार का? नाही घेणार. मग जर पहिला एक्स असेल तर पुढचा एक्स + 2, x + 1 का नाही?
कारण x+1 केलं तर 3 येईल आणि 3 इव्हन आहे का नाही, कळलं का नाही. मग जर आपण आता पॉईंट समजला काय सांगायचं तो, मग आपण असं म्हणू लेट टू consecutive even natural numbers are x and x+2. Any doubt? Okay, now we can apply the condition here. So according to given condition, so what is given here? What is given? सम. कशाची तरी सम. कशाची? स्क्वेअरची. कशाच्या? त्या कॉन्सिक्युटिव्ह नंबरच्या स्क्वेअरची. पहिला कोण आहे? एक्स, मग त्याचा स्क्वेअर सम. दुसरा कोण आहे? x+2 आहे त्याचा स्क्वेअर. ह्या दोघांच्या स्क्वेअरची सम किती? अवघड आहे, समजतंय? सॉल्व्ह करता येईल आता. बघा आता x² प्लस a+b चा स्क्वेअरचा फॉर्म्युला a² प्लस 2ab प्लस b² इज इक्वल टू 244. लक्ष समोर. x² प्लस x², 2x², 2 2 जा 4x, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 244 विच इज इक्वल टू 0. बरोबर का नाही? प्लस 244 इकडे येऊन मायनस, म्हणजे काय 2x² प्लस 4x प्लस हे किती होणार? मायनस 240 होईल का नाही? यस ऑर नो? जरा मोठं वाटतं इक्वेशन. सगळ्याला 2 ने डिवाइड होते का बघा? तर होत आहे. होत असेल तर करा. मग काय करणार? डिवाइड each term by 2. मग काय होईल? 2x² divided by 2, 4x divided by 2 minus 240 divided by 2 is equal to 0. काय होणार? x² plus 2x minus 120 is equal to 0. असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट माहिती नाही आपलं रफवर्क 1 into 120. असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट 120 आणि ज्यांची सबट्रॅक्शन 2. असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट 120 आणि सबट्रॅक्शन 2. व्हेरी गुड. 12 आणि 10. बघा ना, 12 आणि 10. 12 मधले 10 गेले, 2 राहिले. आणि 12 into 10 120. यस ऑर नो? 12 10 चा 120 भेटले नंबर. लिहू आपण. हे काय करणार? इथं पहा x² as it is प्लस 12x. आता इथं काय मायनस आहे, सो प्लस मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. बरोबर आहे, दोघांमध्ये सेम. x व्हॉट इज रिमेनिंग? x+12 मायनस 10 x प्लस 12 इज इक्वल टू 0. सो दोघांमध्ये सेम काय? x+12 what is remaining is equal to 0. Therefore x+12 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. However, x is equal to minus 12 or x is equal to 10. आता मला तुम्ही सांगा, इव्हन नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह असेल का? इव्हन नॅचरल नंबर कधी निगेटिव्ह असेल? सो आपण लिहू शकतो बट even natural number cannot be negative. Therefore x is equal to 10. हे चालेल का नाही? बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितलं तर 2 सांगा मग. Therefore, 2 consecutive even natural numbers
आर 10 अँड 10+2 म्हणजेच 12 झालं. आता आपण हे चेक करू की आपला आन्सर बरोबर आहे का. लक्ष द्या आता इकडं. बघा त्यांनी काय सांगितलं होते, सम ऑफ स्क्वेअर ऑफ काय टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. या दोन कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची सम 244 आहे. पहिला नंबर किती 10 त्याचा स्क्वेअर 100, दुसरा नंबर किती 12 त्याचा स्क्वेअर 144. मग 144 प्लस 100 आलं का बरोबर. ठीक आहे. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये किती ट्रीज आहेत 150 ट्रीज आहे. ठीक आहे. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो. प्रत्येक रो आणि कॉलम म्हणल्यानंतर गार्डन असेल समजा. याला म्हणतात रो, याला म्हणतात कॉलम. ठीक आहे. सो इथं हे जे दिसत आहे ना पॉइंट, तर इथं रो आणि कॉलम मध्ये आपण म्हणू शकतो इथं झाड आहे त्यांची. ठीक आहे. तर ते काय म्हणतात द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो. रो मध्ये असणाऱ्या ट्रीज समजा आपण रो मध्ये एक्स म्हणू, ह्या 5 मोर दॅन इच कॉलम. रो मध्ये जास्त आहेत बघा. जर कॉलम मध्ये एक्स म्हणलं तर रो मध्ये किती आहे x+5 आहे. म्हणजे कंडिशन दिलेली त्यांनी काय कोण कोणावर डिपेंड आहे बघा. काय दिलंय द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन इच कॉलम. म्हणजे रो इज डिपेंड ऑन कॉलम. येस ऑर नो. रो इज डिपेंड ऑन कॉलम. सो वी हॅव टू कन्सिडर कॉलम, then easily we can find out the row. Now find the number of trees in each row and column with the help of following chart. So now chart is given. Then direct find the number of trees in column X. So number of trees in row काय होणार ते काय म्हणतात the number of trees in row 5 more than column. Column जर X असेल तर row x+5 काय असणार x+5 आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज किती असणार टोटल 151 लिहिणार कसं आपण नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम विच इज इक्वल टू 150. आणि मग काय करणार एक्स काढणार एक्स काढणार आणि त्याचे काय असेल ते फाइंड आउट करणार आपण. फायनल एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. ओके. आता ते आपण सॉल्व्ह करू बघा कसं ते. लक्ष समोर. सो व्हॉट इज गिव्हन लेट द नंबर ऑफ trees in each column be x and x. Therefore the number of trees in each row is equal to x+5. हे झालं assumption. Therefore according to given condition. So what is given total number of trees. What is given total. Therefore total नंबर ऑफ ट्रीज कसं काढणार सांगा बरं. आता मी तुम्हाला एक सिंपल सांगतो बघा. हे असं आहे गार्डन समजा. हे असे रो आहेत, हे असे कॉलम आहेत. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल किती आहेत 9 आहेत. 3 रो मध्ये होते आणि 3 कॉलम मध्ये होते. मग आपण नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम केलं तरी येतं का नाही काउंट करण्यापेक्षा. नंबर ऑफ रो मध्ये 3 समजा आपण इथं पण रो मध्ये असून 1 2 3 1 2 3 रो मध्ये किती आहेत 4 कॉलम मध्ये किती 3 मग 4 3 जा 12 4 3 जा 12 काउंट करू आपण 12 आहेत का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत का नाही. याच्यातनं काय कळलं तुम्हाला टोटल नंबर ऑफ ट्रीज बरोबर काय असणार टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू व्हॉट
is equal to number of trees in each column into number of trees. बरोबर का नाही? in each row. आता नीट बघा, टोटल किती आहेत झाडं? 150. सो 150 इज इक्वल टू रो मध्ये, कॉलम मध्ये किती आहे? x. रो मध्ये किती आहे? x प्लस 5. त्याला आपण असं करू शकतो x इंटू x, x स्क्वेअर प्लस x इंटू 5, 5x इज इक्वल टू 150. चला आता 150 ला इकडे आणू. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. आलं इक्वेशन. इक्वेशन आला आता सॉल्व्ह करायचं. मला सांगा, असे दोन नंबर बघा, 1 इंटू 150, असे दोन नंबर ज्यांचा प्रॉडक्ट 150 आणि ज्यांची सबट्रॅक्शन 5. असे दोन नंबर ज्यांचा प्रॉडक्ट 150 आणि ज्यांची सबट्रॅक्शन 5. 15 10, 15 10 चा 150 आणि 15 मायनस 10 5. बरोबर आलं? यस ऑर नो? मग काय ना 15 आणि 10 परफेक्ट आहे. एक्स स्क्वेअर मिडल साइन मोठ्या नंबरला 15x, ओके, इथं मायनस आहे म्हणून प्लसला मायनस मल्टिप्लाय. 15 10 चा 150 मायनस आणि 150, शेवटचा साइन नंबर ऍज इट इज. दोन ग्रुप पाडला सर, एक्स रिमेनिंग एक्स प्लस 15 मायनस समजा एक्स प्लस 15 ऍज इट इज. सो बाहेर कोण आला? 10 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये सेम कोण? एक्स प्लस 15. राहिलं काय? x minus 10 is equal to 0. Therefore, x plus 15 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. Therefore, x is equal to minus 15 or x is equal to 10. आता मला सांगा, आपण x कशाला अज्युम केलंय? x आपण नंबर ऑफ ट्रीज अज्युम केलंय ना कॉलम मधल्या. मग मला सांगा, झाड कधी निगेटिव्ह असतील का? याच्या गार्डन मध्ये निगेटिव्ह 10 झाड आहे, शक्य आहे का? नाही. मग आपण काय म्हणणार? बट ट्रीज कॅनॉट बी निगेटिव्ह. झाड निगेटिव्ह असू शकतात? नाही. देअरफॉर एक्स किती आला? 10 आला. एक्स आला 10. एक्स काय म्हणणार? आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता? क्वेश्चन काय होता? नंबर ऑफ ट्रीज इन रो अँड नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम फाइंड आउट करायचंय. सो बघा, Therefore, लक्ष द्या, the number of trees in row are 10 and the number of trees in column, sorry, number of trees in column बरं का, रो नाही, कारण कॉलमला आपण एक्स मानलेलं आहे. येस ऑर नो? कॉलम आर 10 बघा ना, कॉलमला आपण एक्स मानले. नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम एक्स म्हणजे एक्स 10 आलाय आणि रो मध्ये काय? एक्स प्लस 5. बघू, इन रो आर एक्स प्लस 5 म्हणजेच 10 प्लस 5 म्हणजेच 15. किती आलं? 15. आता आपला आन्सर आपणच चेक करायचं, याच्यावर डिपेंड नाही राहायचं. बरोबर का नाही? चेक करू आपला आन्सर बरोबर आहे का. ते काय म्हणले होते? नंबर ऑफ ट्रीज इन रो आणि नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम यांचा जर प्रॉडक्ट केला तर 150 येते. तर मला सांगा, येते का 150? सहज येते बघा, सरळ. 10 आणि 15 10 इंटू 50 म्हणजेच 15 इंटू 10 म्हणजेच 150. एनी डाऊट? सो इथं काय काय होणार मग? जर आपण पाहिलं तर एक्स प्लस 5 टोटल नंबर ऑफ ट्रीज एक्स इंटू एक्स प्लस 5 सेम क्वाड्रेटिक इक्वेशन. काय इक्वेशन तयार झालं आपलं? एक्स स्क्वेअर. काय इक्वेशन तयार झालं? एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स किती आला आपला? 10 आला. मग नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम 10 आणि रो 10 प्लस 5 म्हणजेच 15. सो काय डाऊट?
अशा पद्धतीने एक्झाम्पल होतं पहा. समजतंय? विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. कोण कोणावर तरी डिपेंड आहे, कोण कोणावर तरी डिपेंड आहे, या पॉइंट मधनं आपल्याला क्लिअर होतं. समजतंय? सो कोण कोणावर डिपेंड आहे? विवेक इज ओल्डर. ओल्डर म्हणजे काय? ओल्ड आहे, मोठा आहे, बरोबर ना, कोणापेक्षा? किशोरपेक्षा. कितीनी? 5 वर्षांनी. मग जर आपल्याला किशोरचं वय माहित असेल तर विवेकचं वय भेटेल का? सपोज आपल्याला किशोरचं वय समजा आपण कन्सिडर केलं 10 वर्ष आहे. किशोरचं वय जर 10 वर्ष आहे तर विवेक किती असणार? 15 वर्ष. कारण 5 वर्षांनी कसा येतो? मोठा आहे, बरोबर आहे. एक बेसिक गोष्ट आहे. त्यानंतर काय दिलंय? सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. रेसिप्रोकल म्हणजे जर 2 असेल तर 2 चा रेसिप्रोकल किती? 2 असेल तर 2 चा रेसिप्रोकल 1/2. कळलं का? ओके. मग असा क्वेश्चन आहे. आता पहा आपल्याला सॉल्व्ह करायचा हा क्वेश्चन. काय दिलंय आपण आणि काय करायचं? फाइंड देअर प्रेझेंट एज. देअर म्हणजे दोघांचे पण. सो लेट द प्रेझेंट एज ऑफ, जस्ट फोकस हियर, लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स. एक्स जर असेल तर विवेक काय दिलेलं आहे? Therefore the present age of विवेक किती येणार? एक्स प्लस 5 येणार. 5 ते जास्त येणार का नाही? त्यांनी दिले तसं. आता कंडिशन काय दिली? आपण काय करतो? हा, आवाज नकोय. अकॉर्डिंग टू गिवन condition. So what is given? काय दिले? सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस. द पहिल्याचे एज किती आहे? एक्स. मग त्याचा रेसिप्रोकल 1/x. दुसऱ्याचे एज किती आहे? एक्स प्लस 5. त्याचा रेसिप्रोकल 1/x प्लस 5. आणि या दोघांची सम किती दिली आहे? 1/6. झालं. मग आता काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. एक्स प्लस 5 इंटू 1 एक्स प्लस 5. एक्स इंटू 1 एक्स. खाली एक्स इंटू एक्स प्लस 5. बघा लक्ष द्या. विच इज इक्वल टू 1/6. पुढे काय होणार? एक्स प्लस एक्स 2x प्लस 5 अपॉन एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. अगेन हे इकडे येईल 6 2x प्लस 5. हे क्रॉस मल्टिप्लाय नाही, डिवाइडला मग इकडे मल्टिप्लायला. कळते का? आणि इथे डिवाइडला म्हणून तिकडे मल्टिप्लायला. 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5x. पुढे बघा आता 6 2 जा 12x प्लस 6 5 जा 30 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता काय होणार आहे? तिकडे घेऊन जाऊ. 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x मायनस 30 म्हणजेच काय? एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट 30 आणि ज्यांची सबट्रॅक्शन 7. असे दोन नंबर 10 and 3. 10 इंटू 3 30 आणि 10 मायनस 3 7. भेटले आपल्याला फॅक्टर. मग काय करणार आपण इथं? Therefore एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस हवा आहे ना. सो मायनस 30 इज इक्वल टू 0. मायनस इंटू प्लस मायनस. दोघांमध्ये कॉमन एक्स प्लस 10 प्लस 3 कॉमन एक्स प्लस 10 विच इज इक्वल टू 0. मग काय होणार? काहीतरी इथं बघा एक्स मायनस येणार. एक्स मायनस एक्स कॉमन एक्स मायनस आला ना. एक्स मायनस 10. पुढे काय? एक्स मायनस 10 कॉमन राहिले काय? एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. Therefore एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. Therefore x is equal to 10 or x is equal to minus 3. Now just tell me what is meant by x here? X is nothing but present age. So age cannot be. So but age
cannot be negative. Therefore x किती आला 10 आला, x किती आला 10 आला. So therefore what is x? The present age of Kishore is 10 years and the present age of Vivek किती येणार? Vivek is 10 plus 5 which is equal to 15 years. समजलं? तर हे झालं आपलं आन्सर. अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. पहा okay, so this is nothing but what example. Okay, so now the next example. याच्यानंतरचं एक्झाम्पल काय आपण लगेच पाहू. सो व्हॉट इज गिवन? सुयश स्कोर. लक्ष द्या, भारी एक्झाम्पल आहे. पण सुयश काय करतोय? 10 मार्क्स स्कोर करतोय. मोर जास्त स्कोर करतोय कशामध्ये? सेकंड टेस्ट मध्ये. कशापेक्षा? फर्स्ट पेक्षा. म्हणजे फर्स्ट वर सेकंड टेस्ट डिपेंड आहे. मग जर सुयशला फर्स्ट टेस्ट मध्ये 10 मार्क असतील तर सेकंडला 20. त्यांनी काय सांगितलंय? सुयश 10 मार्क सेकंड टेस्ट मध्ये पहिल्या टेस्ट पेक्षा जास्त मिळवतोय. पहिल्या टेस्ट मध्ये त्याला जर 5 मार्क असेल तर दुसऱ्या टेस्ट मध्ये अजून 10 वाढणार, म्हणजे 15. कळलं का? मग आपण पुढे डायरेक्टली काय करू? लेट सुयश स्कोर X marks in which test? First test. Therefore, he scored X plus 10 marks in second test. बरोबर का नाही? 10 मार्काचे असतं. पुढे बघा. According to condition, focus here. According to given condition, काय दिलेली कंडिशन नीट बघा. 5 times म्हणजे into the score of the second test. सेकंड टेस्टला किती आहे स्कोर? x plus 10 म्हणजे 5 times the score of the second test is म्हणजे is equal to same as square of the score of the first test. Square of score of the first test. कळलं का? पहिल्या टेस्ट मध्ये किती स्कोर होता? x होता, त्याचा स्क्वेअर x स्क्वेअर. दुसऱ्या टेस्ट मध्ये किती स्कोर होता? x plus 10. बरोबर आहे? मग त्याचा 5 टाइम्स. आणि मग काय करायचं? फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे आपल्याला फक्त x काढायचा आहे. सो बघा आता काय होणार? 5x 50 x स्क्वेअर. समजा हे सगळे उचलले तिकडे नेले. x स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. सांगा बरं. असे दोन नंबर ज्यांचा प्रोडक्ट 50 आणि ज्यांची सबट्रॅक्शन 5. 10 into 5. बरोबर आहे? सो x स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. x कॉमन, x मायनस 10 प्लस 5 कॉमन, x मायनस 10 विच इज इक्वल टू 0. दोघांमध्ये सेम काय? x मायनस 10. व्हॉट इज रिमेनिंग? x प्लस 5 इज इक्वल टू 0. Therefore x minus 10 is equal to 0 or x plus 5 is equal to 0. So x is equal to 10 or x is equal to minus 5. But here
स्कोर कॅनॉट बी बट हिअर निगेटिव्ह असतो 11-12ला गेल्यानंतर, पण आता आहे का हिअर स्कोर कॅनॉट बी निगेटिव्ह. Therefore एक्स किती येणार +10 येणार आहे का नाही. त्यांनी सांगितलं काय होतं फक्त पहिल्या टेस्टचा स्कोर काढा. पहिला टेस्ट म्हणजे एक्स. सो therefore सुयश scored 10 marks in first टेस्ट. चेक करू आपण आपला आन्सर बरोबर आहे का. नीट लक्ष द्या. आवाज नको आहे. ओके. सो चेक करू आपलं बरोबर आहे का. आता पहिलं त्यांनी किती एक्स किती आलाय 10. 10 + 10 20. 20 × 5 100 आणि 10 चा स्क्वेअर 100 म्हणजे 100 सेम आहे. सो हे पण बरोबर आहे. इज देअर एनी डाऊट. ओके.